तशा बोलल्यात, आज सामनाच्या अग्रलेखातून तसं बोलले, तर केवळ मुख्यमंत्री ऍक्शन मध्ये आणि बाकीचे लोक मंत्रिमंडळाचे सध्या असं वाटतं. मला काय माहिती नाही, बाकीच्याबद्दल काय मला काय माहिती नाही. मी पण जरा बाहेर आहे, पण मी आज पाहिलं त्यांनी, आणि त्यांनी ज्या पद्धतीने भाषण केलं, ज्या पद्धतीने आवाज दिला, या सगळ्या गोष्टी काय ताबडतोब झाल्या पाहिजे यासाठी. एवढंच नाही तर पुण्यातील आपला जो फुलेवाडा आहे तो आणि सावित्रीबाई फुल्यांचं जे आहे महानगरपालिका, ते जोडण्यासाठी खूप दिवस प्रयत्न सुरू आहे. त्यामध्ये सुद्धा ते मिटिंग घेऊन ताबडतोब करावं म्हणून काम करणार आहे. तुम्ही एकत्र येत हो बरोबर आहे. महात्मा फुले सावित्रीबाई फुलांची पुतळीचे आहे, तिथल्या चाकणच्या मार्केट कमिटीने उभे केलेले आहे आणि त्याचं अनावरण आहे. त्याच्यासाठी त्यांनी मला बोलवलं आणि पवार साहेब पण तिथे प्रमुख पाहुणे सुरुवातीला तुम्ही जे नाराजी व्यक्त केली होती मंत्रिपदावर, तर आता नेमका काय निर्णय तुमचा ठरलेला आहे का? 8 दिवस होऊन गेलेले आहेत. आता मी समजा काय निर्णय घेतला असेल तुम्हाला मी सांगेन का? सगळ्यांना नाराजी आहे तर मी रोज नाराजी करून तुमच्या समोर ओरडत बसू का? नाही, पण कसं आहे की हा आमचा आम्ही अंतर्गत विषय आहे, त्याच्यावरती तोडगा काढू असं अजितदादा पण म्हटले होते. काही तसं त्या दृष्टिकोनातून घडलंय का पुढे? असं आहे, परवा रात्री मी आलो, कालपासून सावित्रीबाई फुले महात्मा फुले यांच्या कार्यक्रमामध्ये बिझी आहेत. असं मुख्यमंत्री सुद्धा मला काही घाई नाही आहे. माझ्या मनाशी मला काय निर्णय घ्यायचे तुम्ही घेतलेले आहेत, योग्य वेळेला मी सांगितलं. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरते. मला काही कल्पना नाहीये. ते जे आहेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, ते त्यांनी पाहतील काय नक्की काय पण बीड काय मिळतं काय त्याच्यावर. बीड मध्ये वातावरण अगदी जे आहे म्हणजे वाल्मिक कराडला अगदी असं की ज्या पद्धतीनं त्या माणसाचा निर्घृण हत्या करण्यात आली की जे ऐकल्यानंतर सुद्धा अंगावर टाकलं जातं. एखादं गोळे मारून माणूस ठार करतात ते आपण समजू शकतो, पण कुठे लायटरने डोळे जाणे, कुठे एक फटके मारून 201 फटके मारणार, या अशा अनेक गोष्टीच्या आणखी न सांगण्याच्या गोष्टी. या अशा राक्षसांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत. कराड जो आहे त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते वाल्मिक कराड आरोपीला. मला काही कल्पना नाही. बीडच्या पालकमंत्री पदावरून ना पंकजा मुंडे वर्सेस धनंजय मुंडे असं होतं, पण आता अजितदादा ते पालकमंत्री पद स्वीकारतील अशी देखील मुंबईने मला काही माहिती. थँक्यू.